बाळा कुठे गेलाय? आंघोळ केली आणि बाहेर गेला. सांगून गेला आहे का? मला सांगितलं आहे त्याने. तुला नाही, सत्याला सांगून गेला आहे का? ते काय मला ठावं नाही. विचार तिला. असं काय करता हाय? उगा भांडण उकरून काढायचं का? आता नसेल सांगितलं तिला तर तिच्याशी बोलत बी नाही का? काय बोलल? काल पूजा होती, मी काय बोललो नाही, आज बोलतो. काय झालं आता? चंदूलाल शेठच्या पोराला त्यानं बरं केलं म्हण. असेल काहीतरी. वैद आहे का बाळ्या? मग काय करायचं आता? जो काय साधा खेळ नाही, आगीच खेळ न ग. कुणास ते आवडतं, कुणास ती नाही. लोक जगू देतील का आपल्याला? गप गुमान संसार करायचं सोडून घेऊ. काय करतो हाय तेच समजणं झाला. बघतोच कुठं गेलाय. सत्य, हे सत्य. हिरेल पण लागला काही म्हणा, पण तुम्ही काल यायला पाहिजे होतं. यो तात्या, त्यांना सांगून काही उपयोग नाही बघ. वय झालं आता त्यांचं. हे तर त्या माझं लग्न करून वय झालं आणि तुझं लग्न न करता वय झालं. यो आप्पा, बाळूच्या घरात काल पूजा होती, त्याचं सांगतोय तो. हा अयो, तिकडे जाऊन काय करणार? अव शिरा होता खायला, शिरा. यो 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 तूच खा. पण काय चमत्कार झाला सांगू तुम्हाला? चमत्कार कोणी केला? आता बाळू बिगर कोणी चमत्कार करणार आहे का? यो यो यो, फारच कौतुक आहे की रे तुला बाळूच. यो अप्पा, तो काय सांगतोय ते ऐका की अगोदर. सांग सांग. यो तात्या थांब, मीच सांगतो. अप्पा, काल बाळूकडे चंदूलाल शेठजी आले होते. अय्यो, ते बाळूचे दाजी गेले ना, त्याच्या समाचारासाठी आले होते. अय्यो शेठजी, हे असं आहे तुमचं. अहो, त्या शेठजीच्या पोराला आकडी येत होती, हे सांगायला आले ते शेठजी. अय्यो अप्पा, शेठजीच्या मुलाला बरं केलं की एकदम बाळून. हा, खडखडीत बरं केलं एकदम. काही बोलता तुम्ही? या असं आहे बा, भरोसाच नाही तुम्हाला. अय्यो, मला ठाऊक आहे तो बाळू चेटूक करतो म्हणून. तसंच काहीतरी केलं असेल त्या बाळूने. अव पर आता हे समजा गावाला समजल ना. समजू दे. अव समजे लोक त्या बाळूच्या पाया पडते, मग काय राहिलं तुमचं गावात? ए तात्या, अरे उगीच काहीही भरवू न देतोस त्यांच्या डोक्यात. चुकीचं बोलतो मी काही? अय्यो नाही नाही, बरोबर बोलतोस की रे त्या. काहीतरी करायला पाहिजे बघा. मग अहो, ते देवप्पा बी बाळूच्या पाया पडायला लागला. तुम्ही त्या देवप्पाच्या गुरुला हाताशी घेऊन त्या बाळूचं काहीतरी. अय्यो अय्यो, हे तर त्या तसंच काहीतरी करायला पाहिजे बघ. हा, ये दे. काय ग, सत्ती बरी आहे ना? वय गंगा, खरं काय आहे ते सांग. घरला जायचंय म्हणत होती. का इथं कर्म ना वय? आयाची आठवण येत आहे तिला. अजून काय बोलली का ती? बाळू मामा बोलत नाही तिच्याशी. आहे तूच बोलून घे की तिच्याशी एकदा. हा, आता सारखं ती जायचं जायचं म्हणत असेल तर आपण तरी काय करणार? धाडलं असतं. दुःख आहे कुठे धाडतो? हो गबी, सारख्याला वारखीच आहेत बघ. यो बी सकाळच्याला बाहेर गेलाय, तो बाहेरच आहे. आता उग त्याला काय बोलू नका. बघितलं का लगंबा? वय म्हणलं तर आजी वरडेल मला. एक विचारू का तुला? आता काय हाय? भैरप्पाला लग्नाला ये म्हणून सांगावं धाडला होता ना? वय तो तरी कुठे एक जागे असतोय वय.
लय दिवस झालं ना त्यासनी बघितलं. लहान होता तेव्हा आज्यानं आज्या संग धाडला, तिथंच राहिला. हा पर ह्या याला त्याला आता घरलाच राहू द्या. हा हे आलं का त्यांच्या संग बोलते. गोदा सुंदराला आवाज दे. अक्का आता आलोच आहे तर आज चला की. नाही नको, बाहेरच भेटू. तू आवाज दे. भाईजी. सुंदरा, ए सुंदरा. आले आले. आलीस का? अगं बाई अक्का, या की बसा. हा, नाही नको, मला लगेच जायचं आहे बघा. असं काय करता हाय, तुम्ही पूजेला बी आला नाहीत. आता मी तुम्हाला याची सोडायची नाही. बसा बरं. अहो अक्का, एवढा आग्रह करते हाय तर बसा की बाईस. नाही असू द्या. बरं, पूजा कशी झाली? पूजा चांगली झाली. तुम्ही आला असता तर लय बरं वाटलं असतं. बरं, कसं काही येणं केलं? अयो, माझा एक भाऊ आहे, मावस भाऊ, बेळगावला असतो. त्याला बरं नसतं आजकाल. खूप उपाय करून थकलो बघा आम्ही. आणि आम्हाला असे समजले की बाळूला काहीतरी समजतं म्हणून वैद्य म्हणून काहीतरी उपचार करतो असं. हे तुम्हासने कोणी सांगितलं? यो, मी बोलते आहे ते खोटं आहे का? आता तुम्हाला बाळू बद्दल आम्हाला काही सांगायचं नसेल तर तसं सांगा. असं काय बोलता हाय तुम्ही? नाहीतर काय, चंदूलाल शेठजीच्या मुलाला बरं करू शकतो बाळू. मग आमची एवढी पण मदत करणार नाही का? तर काय करायचं ह्या बाळूचं? मी बोलते बाळू संगत. पण त्यो काय करेल? त्यासनी कुठं काय येतंय? तुम्ही कुणाचं तरी ऐकून आला हाय. यो, सगळ्या गावाला माहिती आहे. ही गेली नाही अजून इथेच. अहो अक्का, ती सत्तीला पाठ राखीन राहिली हाय. थांबा, मी आज सत्तीला पण बोलवते. नाही नाही, असू द्या. बाळू कुठे दिसत नाही. त्यो बाहेर गेला हाय. आता तोच नाही म्हणल्यावर थांबून काय उपयोग? बरं, बाळूला सांगा आम्ही बोलवलं आहे म्हणून. भाई थांबाजी. बरं, येते मी. भाई अक्का, मी मागावून येतो. सुंदरा, काय गही? वीस रिकामा कसा जाई? डोसक्यापाशी काय भुनभुन न ग. काटा आला हाय मला. असं वाटतं निघून जावा पंढरीला. राम राम. ए राम राम मयप्पा. काय रे मयप्पा, काळजी इथं दिसतोस. मला तर आनंदाची वार्ता कळली. कसली वार्ता? अयो, त्या बाळूने त्या चंदूलाल शेट्टीच्या मुलाला एकदम खडखडीत बरे केले म्हणे. तुम्ही काय ऐकता पण? कोणी काय बी म्हणल. आम्ही काय खोटं बोलतो काय मग? तू सांगितलं तर काय? तुला बी काय उद्योगधंदा नाही. अहो, सकाळ सकाळ बाहेर पडलाय बाळ, म्हणून काळजीत आहे मी. शेतावर होता ना तो, तिकडेच गेला असेल. पर काल समधी नांगण केली त्यानं. अयो, एका दिवसात? होय. अयो मयप्पा, तात्या आता म्हणत होता की आता लोक बाळूच्या पाया पण पडायला लागतील म्हणून. ते काय आमच्या डोसक्यात नाही, आणि बाळ्याचे बी नाही. अयो, आनंदाची गोष्ट आहे बघ मयप्पा. कसं आहे मयप्पा, लोक आम्हाला विचारणार नाहीत रे. हे तर उद्या असं व्हायचं की तावडी तुझ्या अंगणातच भरायची. अय्यो, पण सगळ्यांची कामं होणार असतील तर काय हरकत आहे अप्पा म्हणतो मी.
अहो पर छोटे मालक असं काय बी होणार नाही. हो चांगलं आहे बघा. कसं आहे ना, पिढ्यान पिढ्या आमची इथे सत्ता आहे बघा. इथे दुसरे सरकार येता कामा नये असे म्हणून. पण असं काय बी नाही होणार. बरं म्यानिक अयो मेपा, त्या तिसऱ्या मुलाची काही वार्ता समजली? एंड्रान संघ फिरतो आहे, कुठं असेल काय ठाव नाही बा. अरे असं कुठं असतं का मायप्पा? बाळूच्या लग्नाला तरी बोलवायचं. अय्यो सांगाव धाडला होता. बरं जाऊ द्या, येतो. राम राम राम. असं असतं काय? अयो बाळूला तिसरा भाऊ आहे. तू गप्पा बस. घरी समद्यांचं माझ्यावर ध्यान हाय का मी संसार कसा करतोय, आणि माझं ध्यान हाय का जगाचा संसार मी कसा करतो. देवाप्पा, ओ देवाप्पा, चला जेवाय चला. काळ भीर बाहेरच बसलाय जेवाय. दार वारा सुटलाय, बाहेरच बस चला. मला भूक नाही. ऐका आता, अहो काळ भैरीच्या सांगण्यावरून मुरफाट्या तुराचा कोंबडा आणला आहे. तुझा म्हणलं नव का तुला? हा असं झणझणीत कालवण झालं आहे ना व. बरं नुसतं मऊ मऊ तरी खा. तू गावात गेला होतास नव का? होय. मग बाळू दिसला का तिकडे तुला? तेव्हा नाही दिसला, पर त्याच्या घरातून भाजनाचा आवाज येत होता. होय का? ते जाऊन द्या बरं. जेवाय चला. मला न गहाय ते हरामाचं. हरामाचं? होय. अहो काल पत्रुत्याच गोड वाटत होता की, आणि आता हरामाचं वाटायला लागला आहे. अरे मंगळू काय बी बोलू नका. त्या बाया पैसे समजा घालून बसला आहे तुम्ही. सावताला विसरून बसलात की. अरे नाही, उलट हाच पतुरा पण अंधारात होतो. त्या बाळूपायी समधिक उजेड दिसायला लागला आहे. पण मला नाही वाटत असं. मग अरे माझा ऐक, विश्वास ठेव माझ्यावर. अरे मी पोटच्या लेकरावाने वागवलं आहे तुला. मग काय करू तुम्हीच सांगा. अरे आपण हे समज सोडून देऊ आणि बाळूचं पाय धरू. आणि भीक मागून खाऊ? नाही, अरे देव हाय त्यो. त्याच्या सावलीत उभा राहिल्यावर कसली चिंता. हा ते नाही जमायचं मला. अहो काल पत्तूर त्याच्या मोहर वैरी म्हणून उभं केलं, आणि आज पाय धरून म्हणताय ते नाही जमायचं. अरे मंगळू माझ आई, त्या काळभैरीच्या नादाला लागू नगस. आणि तुमच्या त्या बाळ्याच्या नादाला लागू म्हणताय. अहो तुमच्या परीस तो काळ भैरी किती पटीने चांगला आहे. काल पत्तूर अन्नाला महाग होतो मी तुमच्यामुळं, आणि आज पंचपक्वान मिळत आहे. अहो गावातली लोक मान देतात, आणि उद्या पंचाकडून झोपाया कापसाच्या गाद्या आणि पलंग बी येणार आहेत. कुणामुळं? काळ भैरीमुळं. तुम्ही काय केलं? काय बी बोलू नका. आजपासून मी आज तुमचा गुलाम नाही. मला जे वाटल ते मी करेल. मंगळू, याला मंगळू. जय जय राम राम कृष्ण हरी. अयो रातच्याला या भागातून जायचं म्हणलं का धडकीच भरती बा. एखादा जोडीदार संघ मिळेल. अरे ते मयपाचं पोरग, अरे बाळूच भाऊ आहे ना हो. याला घेऊन जा. नाही नाही पण चाल सांगा लागणार आधी. काही नाही करत रात किडे. चला.
वाडा घेऊ का? हवं वाडा घेऊ का? पोट भरलंय माझ. का आता काय झालं? काय नाही. हवं सांगा तरी. तुम्हासनी न सांगून जमणार आहे का? गावात पंचांत तात्या भेटलं होतं. वाटलंच मला. मेले सदान कदा तुम्हासनी काय ना काहीतरी सांगून भडकवत्या. मी आधीपासून सांगतोय बाळ्याचं नाव झालेलं नाही चालणार त्यात. हो पण ह्यांच्या कशा पायी पोटात दुखत हाय? चंदुलालच्या पोराला बरं वाटलं त्यावर बोलत होत. त्यासनी गावात नंतर काय किंमत राहायची? धमकी देतो हाय वाटतं. हा बय राजकारण आहे. त्यासनी दुसरा धंदा आहे का? जाऊ द्या तुम्ही नका ध्यान देऊ. हं? असं कसं म्हणतेस तू? आता पतूर चालत होतं तर आता लगीन झालंय त्याच. संसार नका कराय का त्याला? भांडण तंटा नका मला. तुमचं बराबर आहे. बोलायची बी गरज आहेच त्याच्याशी. सक्कीचं बी बिनसलं आहे. मी आता सांगतो बोलतच नसेल तिच्याशी मग ती काय आरती ओळणार आहे का? बोलते मी त्याच्याशी. काहीतरी डोसक्यात हाय त्यांच्या. कशावरून? आज भैरूचा विषय काढला. त्याला बी लग्नाला बोलवलं होतं पण त्याला काही जमलं नाही. ह्यासनी काय करायचं आहे? आपण हाय तवर निबंध. आपल्यानंतर कसं व्हायचं? चला सांगेन. अरे भीमा, ऐ ऐ ऐ भीमा, थांब थांब थांब. अरे काय तात्या हा? रातच्याला तर निपची झोपत जा की. आणि दिसभर गोळा करतोस की खबरा इकडून तिकडून. हा एकदा लांडगा नाव पडलं ना तर पडलंच. मग तुम्ही किती बी चांगलं काम करा, तुम्ही लांडगा ते लांडगाच. अरे तसं नाही रे तात्या. नाही तसंच आहे. आता मी तुम्हाला खबरा गोळा करताना दिसतो. मी गावासाठी किती चांगलं काम करतो ते दिसतं का तुम्हाला? अरे होय की. आणि कोण नाही म्हणत? अरे तू आहे तर गावाला शोभा आहे. होय का? मी आहे म्हणून गावाला शोभा आहे म्हणूनच मला पोरगी दे ना कोणी. बघ आला का फिरून लग्नाच्या इशावर. बरं जाऊ दे. काय काम होतं? माझं काही काम नव्हतं, तुमचंच काम होतं म्हणून वाट वाकडी करून हेतवर आलो मी. सांगतो का आता? अरे तो तुझा भाऊ भैरू येऊ लागला घराकडं. हा तुला कसं ठाव? अरे आत्ताच बघितलं मी त्याला घराकडे येताना. भैरू आलाय? आयन बाला सांगायला पाहिजे मग. अरे मी तसंच जाणार होतो पण दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख शोधणारा माणूस आहे म्या म्हणून आलो. हा अब खरं आहे बघ तुझं. सगळ्यांनी सांगतो मी आता. हा निघतो. ऐ भीमा ऐक ना. ऐ हे असं काम झालं ना तर गरज सरवून तात्या मरू. जाऊ दे. भैरू कामाचं दिसतो. या घरातला ह्यो माणूस जर आपल्या बाजूने आला तर समजा सोपं होईल. नाही नाही पंचाला सांगून पेटवायला पाहिजे. पेटवायला पाहिजे. बाळ्यानं समजावावर एका दमात नांगरलं समधी गावकरी चाटत पड. काय ग? काय नाही उचकी लागली. लेकीनं आठवण काढली का काय? हे पाणी घे. आय बा काय झालं? काय नाही आयाला उचकी लागली होती. उचकी लागली होय? लागणारच की आता. योग येतोय म्हणल्यावर. म्हणजे काय म्हणजे? भैरू येतो हाय. काय सांगतोस खरं? अरे असं कसं होईल? काय सांगावं बी धाडला नाही त्यानं. तात्या म्हणला भैरू भेटला होता आणि घराकडेच निघाला होता म्हणे. तू काय ऐकत तात्याच? आणि मग अजून आला कसं नाही? हाय नाही मला बी वाटतं हाय का लेकरू येत आहे.
सकाळपासून लईच आठवण येत होती त्याची. भीमा जा की कुठवर आलाय ते जाऊन बघ. येईल किती हो. असं कसं, जा की भीमा. बर जा बाबा, नाही तर तुझ्या आईचं मन थाऱ्यावर नाही राहील. जा. बरं आलोच. हा